आपण अगदी आवश्यक असणाऱ्या गोष्टीचा आज समास शिकणार आहोत. नाव दिलंय निद्रा निरूपण. निद्रा किती आवश्यक असते आपल्याला सगळ्यांना या वयात चांगलीच जाणीव आहे की झोप आली नाही तर किती अस्वस्थता येते किंवा नको त्या ठिकाणी नको त्यावेळी डुलकी येणं ही पण किती आपल्याला थोडीशी लाज वाटणारी गोष्ट वाटते की काय आता कसा माझ्या डोळा लागला वगैरे वगैरे. तर या निद्रेसंबंधी समर्थ अगदी ग्रंथ संतांना विचार करतात. तर ही निद्रा नेमकी काय? समाज जो काही बांधा ह्याने आपण वाचतो ना, तो वाचला की असं वाटतं काय समर्थाला वर्णन करायचं आहे. मी मागे एकदा प्रसंग सांगितला होता इथे शैलाकडे जेव्हा आपला दासवड वर्ग होता तेव्हा मी हा समास ऑप्शनला टाकायचा. काही असं असतं ना आपलं अभ्यास करताना आपण काही टाकून देतो ऑप्शनला की ह्याच्यावर नाही आला प्रश्न तरी तो ऑप्शनला. तसं म्हटलं आपण हा समास ऑप्शनला टाकावा असं मी सुरुवातीच्या एकदा याच्यात म्हटलं होतं. आणि तसं मी ठरवलं की आता सांगायचं की एकदम डायरेक्ट आपण 19व्या दशकातला सुरुवात करूया, हा काही समास नको. आणि मग अशी दुपारी शाळेत आल्यानंतर घरी बसले होते, कदाचित मी बोलले असेल यापूर्वी, आणि पावसाळ्याचे दिवस होते. टी व्हीवरती बातम्या लागल्या होत्या, गुजरातमध्ये प्रचंड पूर आला होता आणि विचार होता की काही निद्रा समाज घ्यायचा नाही असं अगदी पक्क ठरवलेलं होतं मनाशी. तेवढ्यात महाडून शरदचा फोन आला. आज आता जरा बाहेरच्या गोष्टी जास्त बाहेरची माणसं आली की आपोआपच होतं. आणि शरदने मला विचार काय करतेस काय? तर मी म्हटलं काही नाही, टी व्ही बघते, खूप गुजरातला पूर आला ना, त्या बातम्या बघते. मला म्हणलं बातम्या काय नुसत्या बघून उपयोग आहे, काय प्रचंड त्यांचं नुकसान झालं आहे. डॉक्टर म्हणे तू जनकल्याण सभेचं काम करतेस ना, डॉक्टर मंडळींना तयार करा आणि एक ताबडतोब संच पाठवा, डॉक्टर मंडळींची आवश्यकता आहे तिथे. आणि तो इतकं बोलला आणि मला काय झालं माहीत नाही, मला ह्या समासाचा अर्थ उलगडला की समर्थाला समाजाला आलेली जी निद्रा आहे त्या निद्रेबद्दल बोलायचं आहे. की तुमची आमची जी झोप आहे ना, बाह्यकडे तसं वर्णन आहे, ही गोष्ट खरी आहे की झोपेत माणसाचं काय काय होतं, की झोप किती महत्त्वाची आहे किंवा झोप नसले तर आता आपण मोदींच्या याच्या पण विषयात येणार की मोदींना शून्य निद्रेचा अनुभव घ्यायचा आहे. आता कालचाच आपण आनंद सोहळा पाहिला आहे, त्यामुळे मोदी किती ग्रेट आहे एवढा खरं पुरेसं आहे शब्द. आणि त्यामुळे त्यांनी ही इच्छा व्यक्त करणं, त्याच्या मागे त्यांचं काय कारण असेल पण आपण जाणू शकतो. तर असं सगळं या समासाचं खरं म्हणजे एक वेगळा विचार आपल्याला ह्याच्यातून मिळणार. मोठी माणसाला छोट्या आणि सोप्या दिसणाऱ्या गोष्टींवरती किती विचार करतात. शिवाजीराव भोसल्यांनी जो जागर नावाचे 2 खंड लिहिले, साध्या गोष्टी, आणि रोज वर्तमानपत्रामध्ये एका विषयावर त्यांचं यायचं, त्याचं पुस्तक झालं. आणि त्या जागरवरती सुद्धा त्यांनी एक झोप या विषयावरती एक पान असं लिहिलं. तर आपण ते पण आज वाचणार आहोत. म्हणजे मोठी माणसं कसं ह्या साध्या वाटणाऱ्या गोष्टीकडे बघतात, हा अनुभव सगळा आपला पण असतो, फक्त आपण तसा खोलवर जाऊन विचार करत नाही. कोणालाही पडावं असं एक कोडं कोणालाच का पडत नाही, शिवाजीराव भोसल्यांची भाषा आहे ना, हेही एक कोडच आहे. ज्या कोड्यात त्याचे उत्तर असण्याची शक्यता आहे. अधिक चालणं घडलं तर आपण थांबतो किंवा बसतो, फार काय बसून अवघडलो तर उठतो आणि पाय जरा मोकळे करण्याचा प्रयत्न करतो. भूक लागली की जेवतो, पोट भरलं किंवा पोट बिघडलं तर आपण खाणं टाळतो. आपल्या प्रत्येक अवयवाला थोडीफार विश्रांती लागते. झोपेमुळे बहुतेक सर्व अवयवांना विश्रांती मिळते, पण झोप सोडून गेली तर अनेकांना झोप हवी असते पण लागतच नाही. पाखरं झोपतात कशी? सहसा न बसणारा उमदा घोडा विश्रांती घेतो कसा? मासे पाण्यातच बिछाना घालतात का? घरातलं मांजर, दारातला कुत्रा, पिंजऱ्यातला पोपट यापैकी कधीच कोणाची झोपेची तक्रार नसते. काही तासांची सलग झोप हे खरं म्हणजे माणसाचं एक स्वप्न आहे की सलग एक 8 तास झोप मिळाली पाहिजे, मग कसा उरलेला दिवस छान जातो. पण तशी 8 तास सलग झोप माणसाला मिळत नाही. तर हे मोठं एक सुखद स्वप्न आपलं आहे की अशी झोप मिळावी. शरीरशास्त्रज्ञ असं सांगतात की आपला प्रत्येक स्नायू ताणला जातो. आता योगशिक्षकांसमोर हे खरं काय
तुम्ही सगळे अनुभव घेणारे आहेत. त्यामुळे स्नायू ताणले जाणं आणि शिथिल होणं. तर झोप हे एक प्रकारचं स्नायूंचं शिथिलीकरण, सगळ्या स्नायूंना शिथिल होत आहे. त्याहीपेक्षा झोप म्हणजे मज्जातंतूच्या उद्दीपनात पडणारा खंड किंवा होणारी घट आहे. माणसाचा मेंदू तसा 24 तास कार्यरत असतो. आपण झोपेत असलो तरी आपल्या मेंदूचं काम चालू असतं. काही क्रिया त्या झोपेत घडत असतात. त्यामुळे ती जी स्वायत्त मज्जासंस्था काम करते, म्हणजे आपली पचनसंस्था आहे किंवा श्वासोश्वास आहे, तर सगळं चालू आहे झोपेत सुद्धा. इतकंच काय, घाम येणं, लाळ सुटणं, नाडीचे ठोके कमी जास्त होणं, मध्येच काहीतरी कळणं, सुस्कारा सोडणं, उशी बदलणं, ह्या अनेक गोष्टी झोपेमध्ये कळत नकळत होत असतात. झोपेत तुम्ही दीर्घकाळ एकदा रात्री जसा झोपलाय तसाच उठताना आहे असं होत नाही. त्याच्या शरीरस्थितीत फरक पडतो. डोळे आणि कान ही खरी प्रधान उद्दीपनाची इंद्रिय आहे. पण आता डोळे मिटून घेता येतात झोप म्हणला, पण कान कसे मिटून घेणार? कान ते मिटून घेता येत नाही. पण वातावरणातील आवाज कमी करणं हे आपल्याला शक्य असतं आणि मग तरी झोप लागेल असा आपला प्रयत्न असतो की दारू खेळण्याकडनं अगदी आवाज नको द्यायला, अशा पद्धतीने करता येतं. त्यावेळी वातावरणातील ध्वनी स्पंदनं जी आहेत ती थोडीफार आपण कमी करतो. आणि म्हणून आपण असं म्हणू की झोपेसाठी रात्र बरी असते. भगवंतानी रात्र निर्माण केली आहे ती झोपेसाठी असते. अशासाठी आपण रहदारी कमी असते, वाहनं कमी असतात, आवाज कमी असतात. त्यामुळे ती जी रात्र आहे ती झोपेसाठी असं मला राखतात. तरीसुद्धा इतकी निस्तब्ध रात्र जरी मिळाली, म्हणजे भोवताली निरव काळोख असला तरीसुद्धा झोप लागतेच असं काही नाही. आपला अनुभव असा आहे, काही वेळा खरंच झोप उडून गेलेली असते, डोळा म्हणून मिटत नाही, असे अनेक जण आपण अनुभव सांगतो. स्टेशनवरचा हा माल इतक्या ऐन कल्लोळामध्ये कसा काय झोपतो? प्राध्यापक, वकील, डॉक्टर, लेखक, विचारवंत हे सगळे झोपेच्या बाबतीत फार हळवे असतात. त्याला खूप तर झालं की लगेच जाग येते. त्यांचं मन गतिमान असतं आणि मन गतिमान असल्यामुळे त्यांना अनेक दिशांना मन ओढलं जातं. त्यामुळे त्यांना अशी शांत झोप लागत नाही, अनेक विचार होतात असतात. या मनाला सूचना देणं, त्या मनाला आवर घालणं, त्या मनाला शांत करणं सगळ्यांना जमतं असेल आणि म्हणून ती झोप लागत. मन शांत करण्याची युक्ती मिळाली तर मग झोप लागू शकेल. असंख्य काही प्रपंचातले विषय असतात, त्या विषयांमध्ये मन अडकतं आणि म्हणून झोप लागत नाही. ही अशी जी मनातल्या विचारांची जी सारखी सळसळ चाललेली असते ती थांबत नाही, म्हणून झोप लागत नाही. झोप न येण्याची विविध कारणं प्रत्येकाची वेगवेगळी पण असू शकते. आता यावर स्वाभाविकच काही प्रश्न की त्याला उत्तर हवंच, त्यामुळे काही उपाय पण सुचवलेले आहेत. योग शिक्षक असल्यामुळे की श्वासाकडे लक्ष द्यायचं. श्वासाकडे लक्ष दिलं की स्वाभाविकच श्वास घेतो आहे, श्वास सोडतो आहे, त्या ज्या सहज क्रिया आहेत त्या सहज क्रियांकडे आपलं लक्ष दिलं की मनाची व्यग्रता कमी होते. मी इकडे तिकडे जाणारं मन आहे ते तिथे स्थिर होतं आणि मग इतकं स्थिर झालं की हळूहळू त्या श्वासाचंही विस्मरण होतं आणि मग झोप लागते. अशा प्रकारचा अनुभव आपण योगामध्ये देतो. पण अगदीच निद्रा नाश झाला आहे, त्यांनी काय करावं? नाहीच जागत झोप. तर हठयोगशास्त्र यांच्या संदर्भात असं म्हणतं की एक साधा सोपा उपाय हठयोगशास्त्राने सांगितलेला की रात्री झोपल्यापूर्वी 2 तास जेवण झालं पाहिजे. संध्याकाळी लवकर जेवा, हलकं जेवा, अशा प्रकार सांगतात. भुजंगासनामध्ये एक 8-10 सेकंद असं बसा, त्याची काही 8-10 आवर्तनं करा, थोडं दीर्घ श्वसन करा आणि मग तुम्हाला झोप लागेल, असं हठयोगशास्त्राचं म्हणणं आहे. अर्थात हा सगळा रियाज अंमली पडायला अनेक दिवस हे करावे लागतात. आज झोप लागत नाही म्हणून आजच्या पुरतं केलं म्हणजे नाही की झोप लागणार. हा रियाज करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे वारंवार सेवा पडे करून तर कदाचित त्यावर पडेल. किंवा प्रार्थना करणं, उपास करणं, नामस्मरण करणं, ध्यानाला बसणं, अशाही काही गोष्टी मानसिक शांती देण्यासाठी उपयोगी पडतात आणि झोप लागू शकते, कारण त्याची विश्रांती मिळते त्या सगळ्या गोष्टींना. निरीश्वरवादी जी मंडळी आहेत या निरीश्वरवादी मंडळींना हे पटणार नाही, कारण ते ईश्वरच मानत नाही. त्यामुळे ते काय करतात, स्वयंसूचनेचं तंत्र, आपणच आपल्याला सूचना द्यायच्या आणि त्याच्यातून झोप लावण्याचा प्रयत्न करायचा. असं निरनिराळी मंडळी आपापल्या ठिकाणी झोप येण्यासाठी प्रयत्नशील असतात. या झोपेच्या 2 गोष्टी आहेत, 2 बाजू आहेत. एक म्हणजे आपण ज्याला शारीरिक झोप म्हणतो ती बरोबरच आहे, पण तशीच एक मानसिक प्रक्रिया पण आहे झोपेची. आणि त्या दोन्ही प्रकारच्या अटींची पूर्तता खरी झाली तर आपल्याला त्या झोपेची विश्रांती चांगली मिळते. नुसतं शरीर
थकलाय आणि असं नाही, तर मानसिक पण विश्रांती मिळायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं आगळीक न होता, आपण काहीतरी गुन्हा केला आहे, आपल्या हातनं काहीतरी चूक झाली आहे, आपल्या मनाला काहीतरी बोज आहे, की नाही झोप लागत, असं होतं. तर ते असं पण होता कामा नये. त्यामुळे आपण त्याच्यासाठी म्हणून आपलं मन शुद्ध स्वच्छ ठेवणं, थोडासा हलकासा का होईना पण व्यायाम करणं, ही शारीरिक आणि मानसिक दोन्हींसाठी काही अटी घडून दिलेली आहे. मग सूर्यनमस्कार, योगासनं, फिरायला जाणं, पोहायला जाणं, जे काही आपल्याला आवडीचं असेल ते करावं. मानसिक शांततेसाठी डोळे शांत मिटून घ्यावे, नामस्मरण करावं, ध्यान करावं, अशी काहीतरी सवय लावून घ्यावी स्वतःला. बोलण्याचा पण विसर पडला पाहिजे. म्हणजे असं वाटायचं की आता बोलायची पण आवश्यकता नाही. शिवाजीराव भोसले आपल्याला म्हणतात, टीव्हीला वेळीच नमस्कार करावा. त्यांच्या ह्याच्यात तरी पुढे म्हणत, टीव्हीला वेळीच नमस्कार करावा, त्याला आनंदाने निरोप द्यावा. म्हणजे रात्री उशिरापर्यंत त्याच्या सानिध्यात राहू नये. एवढ्यातून काही राहिल्याची दुःख वाटली तर मनाला सांगावं, उद्याचा दिवस आपलाच आहे, राहिलेलं उद्या करू, आजच काही सगळं करायला हवंच नाही. मोठमोठ्या शहरात राहणारी आपल्यासारखी जी मंडळी आहे ती काय करतात, निसर्गाला सुद्धा खरं म्हणजे दिवसतात. याचा अर्थ काय, मग असं म्हटलं की रात्र भगवंतांनी झोपेसाठी दिलेली आहे, तर आम्ही ज्या गोष्टी दिवसा करायच्या त्या दिवसा केल्या पाहिजेत, रात्री करायच्या त्या रात्री केल्या पाहिजे. सूर्यास्त झाल्यावर एक सृष्टीला प्राप्त होणारी जी स्वाभाविक स्थिती आहे, त्या स्वाभाविक स्थितीचा विचार करायला हवा. सृष्टीसुद्धा झोपते, गाई वासरंसुद्धा गोठ्यामध्ये झोपायला जातात, पक्षीसुद्धा त्यांच्या घरट्यात झोपायला जातात. सृष्टीचे नियम ते सगळी मंडळी, माणसं सोडून सगळेजण करतात. पण सूर्याप्रमाणे माणसालाही हे लक्षात घेता यायला पाहिजे. शिवाजीराव भोसले शेवटच्या वाक्यात म्हणतात, सूर्यासारखं माणसाला पण उगवता आलं पाहिजे, मावळता आलं पाहिजे. तो पण मावळतो म्हणजे झोपी जातो, सकाळी कामाला लागतो, तसं माणसाला जमलं पाहिजे. ती जी निद्रा आहे, तर असा निद्रेचा विषय जो व्यावहारिक पातळीवर आपल्याला कळतो, अनुभवतो आपण रोजच. समर्थांची मात्र निद्रा, जागृती, स्वप्न आणि तुर्यावस्था या 4 अवस्थांचं आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास असा आहे की दिसतंय एक आणि आत आत गेलं तर अर्थ आहे वेगळा. आणि म्हणून ह्या सोप्या वाटणाऱ्या लहानशा समासामध्ये असं नेमकं काय आहे, तर आपल्याला निद्रा शब्द कळतो, जागृती शब्द कळतो, स्वप्न कळतं, ही तुर्यावस्था काय आहे ती पण आपल्याला कळते. कळत नाही अशातला काही भाग नाही. इथे जो जागृती शब्द आहे, आपण म्हटलं जागी आहे मी. जागी आहे म्हणजे काय, माझे डोळे उघडे आहेत, माझे कान उघडे असतातच, आणि आता डोळे पण उघडे आहेत आणि जागी पण, याचा अर्थ मला भोवताली घडणाऱ्या सगळ्या गोष्टी कळत आहेत. ही आपल्या दृष्टीने जागृती आहे. समर्थांच्या दृष्टीने जागृतीचा अर्थ आहे आत्मज्ञान ज्याला झालेला आहे तो. सर्वानुभूती परमेश्वर दिसणं, स्वरूपाचं ज्ञान होणं, आत्मज्ञानी असणं, याला ते जागृती म्हणतात. त्यामुळे ज्ञानी असणं, आत्मज्ञानी असणं, जागृत असणं याचा अर्थ काय, तसं पाहायला गेलं तर जन्मापासून मरेपर्यंत आपला मेंदू सारखा कार्यरत आहे. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या दुखत्याचं बाळ असताना ते स्वतः काहीतरी विचार करतच असतं ना. त्यामुळे मेंदू जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काही ना काहीतरी काम करतो. 2 प्रकारची कामं तो करतो. ती कशी आहे ती आपण आज पाहणार आहोत. दुसरं असं होतं की जन्मभर रोज आपण झोपतो. कोणी किती कमी जास्त हे असेल पण रोज झोपतो. असं नाही घरात की झोपत होतं. निदान आपला देह टाकल्यामुळे आम्ही होतो, झोप लागो न लागो, पण जन्मभर रोजच्या रोज आपल्याला झोप ही गोष्ट हवी असते. आता म्हणून झोप म्हणजे काय असं जर आपणच आपल्याला प्रश्न विचारला तर खरं असं होतं की जितकी आपल्याला अन्न पाण्याची गरज आहे त्याच्याहीपेक्षा जास्त थोडी झोपेची गरज आहे. एक वेळ अन्न नाही मिळालं, भुकेल्या पोटूसा किती आपण पाहतो की खरंच या रस्त्यावरच्या लोकांना कोण काय खायला लागत असेल, दिवस उपाशी असतात. कारण झोप ह्या अन्नपाण्यापेक्षा सुद्धा झोप ही अतिशय गरजेची आहे. स्थूल देहाशी संबंध आहे झोपेचा गोष्ट खाली, पण सूक्ष्म देहाशी पण झोपेचा खरा म्हणजे संबंध आहे, नुसता स्थूल देहाशी नाही. आता आपल्याला स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण देहाचे 4 प्रकार माहिती आहेत. त्यामुळे स्थूल देहाची झोप आपल्याला कळते, सूक्ष्म देहाला पण झोप लागते. झोपेमध्ये माणूस मूळ स्वभावाशी जातो. हा माणसाच्या स्वभावाबद्दल काही आपल्याला बोलायला नको, आपल्याला सगळं माहिती आहे. झोपला माणूस, खरी त्याला झोप लागली की त्याचा मूळ आपल्याला बिरबलाची गोष्ट माहिती आहे. बिरबलाकडे बादशहाकडे एक माणूस आला होता, विद्वान माणूस होता,
आणि अनंत त्याला भाषा येत होत्या, सगळ्याच्या सगळ्या भाषा त्याला आणि चांगल्या अस्खलित येत होत्या. त्याचा असा दावा असायचा की माझी मातृभाषा कोणती शोधून द्यावी. सगळ्या भाषांवर त्याचं प्रभुत्व होतं. आणि मग राजाच बादशाहाला अशा गोष्टी आल्या की बिरबलाची आठवण स्वाभाविकच आहे. त्यामुळे बादशाने बिरबलाला बोलवून घेतलं आणि म्हणाला असं असं आहे, बिरबल माणूस आहे, याची काय त्याची भाषा कोणती आहे ती शोधून काढ. तर म्हणाला चालेल. आणि म्हणाला बरं निरीक्षण करायला हवं मला त्याचं, म्हणजे मला कळेल. आणि मग तो त्याच्याबरोबर राहिला, झोपला तो विद्वान गृहस्थ सर्व भाषांमध्ये प्रभुत्व असणारा. आणि यांनी काय केलं, बिरबलाने त्याच्या अंगावर पाणी टाकलं. त्याबरोबर जागावून तो ज्या भाषेत बोलला ती त्याची मातृभाषा असं सांगितलं. याचा अर्थ झोपेत माणूस स्वरूपाला जातो, स्वभावाला जातो. त्याला बरोबर खरा त्याचा स्वभाव काय आहे तो त्याला तेव्हा कळतो. ताजा तवाला तो होतोच, झोप झाली की बरं वाटतं, बरोबर आहे. पण मूळ स्वभावात जाते गोष्ट खाली. ज्याला खरी गाढ झोप लागते ना तर नशिबार असतात माणसं. क्वचित प्रसंगी आपल्याला पण तो अनुभव येतो की आपल्याला खरंच फोनची बेल ऐकू येत नाही, दाराची बेल ऐकू येत नाही, तर मला इतकी गाढ झोप लागली असं आपण प्रश्न विचारतो. क्वचितचा हा अनुभव असतो. पण ती जी गाढ निद्रा आहे ती गाढ निद्रा आपल्याला खूपच समाधान देऊन जाते असं आपल्याला वाटतं. काही जणांना हुकमी झोप येते, बसले की झोपलेच लगेच. हुकमी झोप काहीला किती काही प्रयत्न करा अजिबात येते. किती प्रकारची मंडळी असतात आपल्या भोवती. तर हे असं हुकमी झोप येणं हे पण अध्यात्मातला हा फार महत्त्वाचा टप्पा आहे. आध्यात्मिक मंडळी जे असतात ना त्यांना हुकमी झोप येते, म्हणजे त्यांना खरंच असं थोडी झोप पुरते, एकतर हा झोप त्यांना लागत नाही, 2-3 तास झोप पुरते. त्या झोपेमध्ये त्यांचं पुन्हा ते ताजेतवाने होतात आणि ती हुकमी झोप असते. म्हणजे जागरण झालं 12-1 पर्यंत. माझ्या वडिलांचा आम्हाला अनुभव आहे, 3 वाजता उठायचं म्हणजे उठायचंच. आणि त्यांचं ते बरं कुणालाही घरात कळायचं नाही. म्हणजे बा हे 3 वाजता उठायचं तर बघ बाकीच्यांना जाग येते वगैरे काहीच नाही. त्यांच्या छोटी बॅटरी त्यांच्या उशीशी असायची, ते घ्यायचे आणि आपलं अंगिक जाऊन यायचं, हे करायचं. आणि त्यांच्या बच्च्या वेळेतच ते बसून त्यांचं ध्यान करायचं की करायचं. कुणालाही म्हणजे आमच्या घरी आलेला राहायला ठाण्याला तरी आम्हाला कळायचं पण नाही की आजोबा उठले आणि असं ज्यांचं असतं त्यांची ती तेवढी झोप रात्री 12 वाजले झोपायला तरी त्या थोड्या 3 तासाची झोप स्वतःला पुरते. ही जी काही ती हुकमी झोप असायची आडवे पडले की त्याला झोप येते, कारण त्यांचं मन शांत असतं. कारण त्यांचं आता आपण 19व्या दशकाकडे जाणार आहोत, त्यामुळे आता आपण या गाढ झोपेच्या संदर्भातला किंवा आध्यात्मिक झोपेच्या संदर्भातला किंवा हुकमी झोपेच्या संदर्भातला विचार करताना लक्षात घ्यायचं की मगाशी जरी म्हटलं की आपल्याला स्थूल देहाला झोप नुसती येते आणि मन शांत होत नाही, कारण आपलं हे सगळं दृश्य जगामध्ये आपण वावरत असतो. ही जी आध्यात्मिक मंडळी आहे ही मंडळी दृश्य जगामध्ये तेवढ्यापुरतीच असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या येणाऱ्या दिवसभराच्या अनुभवाचा ते मनावर काही परिणाम करून घेत नाही. आम्हाला आमचं काय, दुसऱ्याचं जर काय असलं ना तरी आम्हाला ते उठवत लागते. एक दिवस मी भाजीला चाललो की जुनी गोष्ट आहे, माझ्या इथं आमच्या नातेवाईक होत्या आणि त्यांची सख्खी बहीण एकदा त्या भेटल्या रस्त्यामध्ये. मला थोडे अंतर गेल्यावर त्यांची सख्खी बहीण भेटली आणि दोघींचं अजिबात पटत नाही हे मला माहीत होतं. आणि मला इतकं वाईट वाटतं की भाजी न घेता परत आली. असली आपली मनं असतात, कुणाचं काय काय गरज आहे का, पण आम्हाला दुसऱ्याच काही काय दोघी सख्या बहीण ज्याचं कामही पटत नाही. आणि मग तो विचार डोक्यात, माझं भाजीचं मी चित्र रस्त्यात डोळ्यातलं पाणी की घरी जाऊ माझं भाजी पण काही नको. असे आपण अडकणारी माणसं आहोत. तर आपल्याला अशी शांत हुकमी झोप किंवा आध्यात्मिक झोप ज्याला म्हणतात, आपण व्यवहारात माणसात भोवताच्या सगळ्या जगात इतके अडकतो. ते चांगलं का वाईट, बरोबर का चूक हा विषय वेगळा आहे, पण असं जोपर्यंत अडकणं आहे तोपर्यंत अशी हुकमी झोप लागत नाही. पण ही जी आध्यात्मिक मंडळी असतात हे असं अडकत नाही. मग आपण किती वेळा उदाहरण घेतो की लोकमान्य टिळक पूर्णपणानं अग्रलेख पुरा करू शकले. मुलगा गेल्याचा निरोप आला तरी सुद्धा, मुलगा गेलाय साक्षात सांगायला आलाय एक माणसं आणि हे अग्रलेख पुरा करतात. कारण त्यांचं ध्येय काय, उद्या पेपरमध्ये तो अग्रलेख आला पाहिजे. आज सगळं देश माझी वाट बघतो आहे. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला माहिती आहे. किर्लोस्करांची पत्नी गेली, आमच्या जमशेदपूरलाच कार्यक्रम होता आणि पुण्यामध्ये बायको गेली, फोन आला. आम्हाला वाटलं आता जमशेदपूरचे सगळे कार्यक्रम रद्द होणार,
काही नाही ठरवलेल्या वेळापत्रकावर त्या माणसाने सगळे कार्यक्रम केले आणि विमानाने तो पुन्हा लागला. ही मंडळी वेगळी असतात. तर या मंडळीला ते हुकमी झोप, अध्यात्मिक झोप हे शब्द लागू पडतात. तर असा पण विचार आजच्या निद्रेमध्ये आपल्याला करायचा आहे. आणि मग आपल्याला एक लक्षात येईल की आता जर का आपण जागृती म्हणजे काय तर ज्ञान असं म्हणणार असलो, आता जसं म्हणतो की जागृत असणं म्हणजे ज्ञानी असणं, आत्मज्ञानी असणं, तर याचा अर्थ झोप म्हणजे अज्ञान. आत्तापर्यंत आपण काय म्हटलं की झोप आवश्यक आहे, झोप नसेल तर किती म्हणजे अन्न पाण्यापेक्षा झोप जास्ती महत्त्वाची, असं सगळं झोपेबद्दलचा आपला अनुभव पण आहे. आता आपण आणखी पुढे जायचं आहे आत, तेव्हा आपल्या लक्षात येईल की जर का जागृत अवस्था हे ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, तर झोप याचा अर्थ अज्ञान म्हणजे नाही आली तर बरंच ना, कारण ते अज्ञानच आहे, त्यामुळे झोपेची गरजच नाही आहे. मग याचा अर्थ काय, ते जे की आत्मज्ञान आहे किंवा स्वरूपाचं अनुसंधान आहे किंवा आपण ईश्वराचं अनुसंधान त्याला म्हणतो, ही जी काही अवस्था आहे ही तुरी अवस्था आहे, म्हणजे आधी चौथी अवस्था आहे. जागृती, स्वप्न आणि झोप ह्या 3 अवस्था आपल्याला कळतात. पण चौथी जी अवस्था आहे तुर्यावस्था, ती तुर्यावस्था म्हणजे काय तर त्याचा अर्थ असा आहे की तो आत्मज्ञानी माणूस तुर्यावस्थेवर कदाचित शरीर त्याचं आपल्याला झोप आहे असं कळेल, परंतु त्याची तो जागृत अवस्थेमध्ये असतो. जसं आपण वर्णन करायचं म्हटलं तर निद्रा म्हणजे काय तर आपलं शरीरही झोपलेलं असतं आणि मन स्वप्नात असतं, त्यामुळे मन असं म्हणू की स्वप्नावस्थेमध्ये जागा असतं. चौथी जी तुर्यावस्था आहे त्याच्यामध्ये मनही जागा नसतं, शरीरही जागा नसतं असं दिसतं, परंतु प्रत्यक्षात मात्र तो माणूस जागृत अवस्थेतच असतो. पण आपल्याला दिसायला मात्र शांतपणा तो झोपला असं दिसेल. अशा पद्धतीनं जी तुर्यावस्थेचं वर्णन आहे त्याला ते आत्मानुसंधान असं म्हटलं आहे की त्या अनुसंधानात राहिलं तर हा अनुभव येईल. मग तुम्ही आम्ही काय करायचं की हा अनुभव यायची वाट किती काळ बघायची, आम्हाला पण हा अनुभव आला तर आवडेल असं वाटेल आपल्याला. तर साधं कार्य अनुसंधानात राहावं, आपल्याला अनुसंधान शब्द चांगला तर माहिती आहे, त्या अनुसंधानाचा अभ्यास करावा की आपल्या मनाला त्या ईश्वराच्या अनुसंधानाची सवय लावावी. एक आपला जो काही ओम रामकृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम जो काही मंत्र जप आपण मनाशी ठरवला असेल त्याची इतकी आपल्या मनाला सवय लावून घ्यावी की त्याला रिकामं बसवूच नाही, सतत त्याचं चालूच राहा. बोलणं जरी आपलं दुसरं असलं, हाताने काम जरी तिसरं करत असलो, चालत जरी असलो, प्रवासात जरी असलो, तरी ते जे काही अनुसंधान आहे ते ज्याचं चालू राहतं त्याला हळूहळू या तुर्यावस्थेचा अनुभव येईल. म्हणून साधकाने अभ्यास करायचा म्हणजे काय तर असा करावा, अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा. अनुसंधानात राहिलं म्हणजे भगवंताच्या स्मरणात राहिलं तर हळूहळू जागेपणी म्हणजे आपण 13 माळा करतो त्या जागेपणी करतो. डोळे जरी बंद केले असले तरी आपला मेरुमणी कळला की आपल्याला कळते एक माळ झाली मग दुसरी, असं आपण करतो. त्या जागृत अवस्थेत आपण नाम घेतो, ते करावं. हळूहळू ती सवय करत करत मनाला सवय लागावी. जसं आपण महाराज म्हणतात की माळ घ्यावी आणि माळ सुटावी. आता माळ घ्यावी म्हणजे काय आणि माळ सुटावी म्हणजे काय आपल्याला कळतं की माळ घ्यायची वेळासाठी ठीक आहे, तो जो काही जप ठरवलेला आहे त्या अनुसंधान करण्यासाठी 13 माळा कराव्यात. रात्री झोपताना एक माळ करूनच अनुभवावं, हे बरोबरच आहे, नियम म्हणून करावं. पण ते अनुसंधान इतकं सतत आपल्याला लागलं पाहिजे की माळ असण्याची पण गरज नाही. माळ नसली तरी सुद्धा काही श्रीराम जय जय राम आतमध्ये चालूच राहिलं पाहिजे. असं जागेपणी मनात, अंतरमनात असं स्टेप बाय स्टेप आत जाता आलं पाहिजे. पुढे शब्द वापरला अबोध मनात, म्हणजे आता मनही तसं शांत झालेलं आहे तेव्हा सुद्धा हा जप आपोआप चालू राहायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला आपण नाम घेतो याचं विस्मरणच होतं, आपोआपच चालू राहतं. म्हणजे जसं कृष्ण अर्जुनाच्या गोष्टीमध्ये सांगतात की अर्जुनाला इतकं कृष्णावरती त्याचं प्रेम होतं की तो झोपेत असला तरी कृष्ण 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 असा ध्वनी त्याच्यातून निघायचा, इतकं अनुसंधान भगवंताचं त्याला होतं. असं जर वेळ ऐकतो तसं जमलं पाहिजे, हा अभ्यास करावा. आता हे साधकांनी इथपर्यंत प्रगती गाठायची, एव्हरेस्टचं शिखर दाखवून ठेवलं आहे की कृष्ण 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 असं अर्जुनाला जसं झालं तसं आपलं व्हायला पाहिजे. आत्ता आपण हातात माळ घेऊन करतोय बरोबर, पण तिथपासून प्रगती किती तर असं अबोध मनापर्यंत आपल्याला जमला पाहिजे. आणि याचाच आणखीन पुढला भाग म्हणजे शून्य निद्रा, ही झोपेची गरजच नाही. आता हे म्हणजे
14 वर्ष वनवासामध्ये रामाच्या पोटी बाहेर लक्ष्मण जागाच होता, त्याला शून्य निद्रा माहिती होतं. आपण हनुमंताला चिरंजीव म्हणतो, हनुमंत शून्य निद्रा, तो झोपतच नाही. ही उदाहरणं आता ही ऐकीव किंवा पुराणातली आपण म्हणतो, पण म्हणजे ही शून्य निद्रा नावाची गोष्ट काहीतरी आहे की झोपेची आवश्यकता नसते, त्याचाही विचार आपण करणार आहोत. आता 24 ओव्यांचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येते पहिल्या 19 ओव्या ज्या आहेत त्या नुसत्या ओव्या म्हणजे तुमचं आमचं झोपेतल्या माणसाचं वर्णन आहे. ते वर्णन म्हणजे अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण. अशा काही त्या सगळ्या उदाहरणांचा अभ्यास करायचं म्हटलं तर आपल्याला तो समाज वाचताना खरं म्हणजे नाही चांगलं वाटत की हे काय वर्णन केलं आहे समर्थाने. त्यामुळे त्याचं वर्णन करावं किंवा ते वर्णन सांगावं अशी पण काही खरं म्हणजे आवश्यकता आहे. एवढंच त्याच्यामध्ये आहे की अशा प्रकारची झोप येणं हे अज्ञान आहे हे त्यांना सांगायचं. एवढ्या 19 ओव्या ह्यासाठी खर्च केल्या तर ही अशा प्रकारची झोप जी आहे, अस्ताव्यस्तपणा किंवा कपड्यांची शुद्ध नसणं, शारीरिक गोष्टींची शुद्ध नसणं, एवढं सगळं वर्णन का केलं आहे तर याचा अर्थ असा आहे की हे सगळं अज्ञान, अशा प्रकारची झोप असणं किंवा झोप येणं हे अज्ञानाचं अस्तित्व आहे असं त्यांना आपल्याला सांगायचं आहे. तर हा जो काही एकदम हास्यास्पद अवतार झोपेचा वर्णन केला आहे आपल्याला, तर साधकानं त्याची घृणा वाटावी आणि असं आपल्याला ते होऊ नये. मग आपण झोप कमीच करायला हवी. मग झोपेवर ताबा येण्यासाठी काय करावं, झोप कमी करण्यासाठी काय करावं, शांत झोप येण्यासाठी काय करावं, हा सगळा अभ्यास साधकाचा 18व्या दशकापर्यंत करून झाला आहे. त्याची आठवण देणार आहेत आता की ते आपल्याला अभ्यास कसा करावा ते सांगणार आहेत. आत्मनिवेदन स्थिती पण आपल्याला सांगितलं. जसं कविता भक्तीमध्ये आपण आत्मनिवेदन भक्ती पाहिली. ही आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय तर ती समर्थन म्हणताय ती जागृती. आत्मनिवेदन की ज्ञानी माणूस, हा जो आत्मज्ञानी माणूस आहे किंवा आपण संत म्हणूया, या संतांच्या अवतीमध्ये काय आहे तर ते आत्मनिवेदन आहे. म्हणजे अंतर्यामी ते जागेच असतं. शारीरिकदृष्ट्या स्थूल देह जरी झोपेमध्ये असला तरी अंतर्यामी ते जागे असतात. म्हणजे आपण अपौरुषेय असं वेदाला म्हणतो आणि त्याचं वर्णन करताना सगळे सांगतात की त्या ऋषी मुनींना ह्या सगळ्या वेदांमधल्या ऋचा स्फुरल्या असं वर्णन करतो. म्हणजे काय तर अंतर्मनामध्ये हेच सगळं चालू असतं त्यावेळी तुमच्या आमच्या दृष्टीनं त्या स्थूल देहाची झोप जरी असली तरी अंतर्मनात विचार असे होते की ते उठले आणि वेदातले ऋचाच त्यांच्या तयार झाले. ते की काव्य तयार नाही केलं तुम्ही. आम्ही जसं शब्दाला शब्द लावून चारोळ्या तयार करायचा प्रयत्न करतो, कानं फाडतो पुन्हा करतो वगैरे वगैरे, तर तसं नाही त्यांचं काही झालं. तर त्यांचं काय जे की आत्मनिवेदन आहे, सतत अनुसंधानात राहणं आहे, त्या स्थितीला खरं म्हणजे समर्थ जागृती म्हणते. स्थूल देह जरी झोपला असेल तर ती त्यांची जागृती. दिवसभर व्यवहार करून रात्री माणूस झोपतो ही गोष्ट खरीच. आणखीन एक जागृती शब्द हा आत्तापर्यंत आपण जे की वर्णन करतोय ते वैयक्तिक पातळीवर माणसाची जागृती, माणसाची झोप असं वर्णन करतो. आपण सगळ्या विश्वाचा विचार केला तर ते आपल्याला सगळ्या की अष्टधा प्रकृती ज्याला म्हणतो त्याचं सगळं दृश्य जग आहे. या दृश्य जगाचा विचार केला तर हे काही काळ हे सगळं दृश्य जग चालू असतं आणि ही अष्टधा प्रकृती जणू काही हे सगळं दृश्य जग गिळून टाकते. आणि असं दृश्य जग गिळून टाकणं म्हणजे ती जी अवस्था आहे ती झोपेची अवस्था आहे. आता म्हणजे काय सृष्टी घडली ज्याला प्रलय असं म्हणतो ते आपण वर्णन करतो. प्रलय होतो पूर्ण सगळं जग चालू राहतं. असंच आहे की घडतं. झोपेची अवस्था तीच आहे की रात्री झोप झाली की सकाळी पुन्हा सगळं चक्र आपलं सुरू होतं, दिवसभराचे कार्यक्रम सुरू होतात. विश्वाचा विचार केला तर विश्वाची झोप म्हणजे काय तर प्रलय होतो आणि पुन्हा सगळं विश्व चालू होतं. आत्मज्ञानी पुरुषांनी असा विचार करावा आणि मूळ मायेपर्यंत किंवा तुर्या, मग असे शब्द वापरला, या तुर्येमध्ये कसा प्रवेश करायचा. लौकिक अर्थानं झोप लागणं झोप न लागणं हा विचार करायची आवश्यकता नाही. आता जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या ह्या पूर्वी झालेलं आपलं वर्णन करून त्याचं फक्त थोडंसं स्मरण करून घेऊया. म्हणजे आपल्याला आत्मज्ञानी माणसाच्या किंवा शून्य निद्रेच्या बाबतीत जो विचार करायचा आहे तो सोपाच आहे. आपल्याला माहिती आहे की जागृती याचा अर्थ आपली सगळी इंद्रिय, अगदी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय सगळी आणि मन हे जागृतीमध्ये सगळेच्या सगळे जागे असतात. म्हणजे असायला हवं. जागृती याचा अर्थ काय की ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन ही जी 11 इंद्रिय आहेत आपली, ही 11च्या 11 इंद्रिय आपली जागी आहेत.
आता आपण सगळेजण मी बोलते तुम्ही ऐकताय तर आपली सगळीच्या सगळी 11च्या 11 इंद्रिय आता कार्यरत आहेत आणि ते जे काही ऐकलं आहे तिकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे किंवा मी बोलते आहे तर माझा त्या विषयाशी माझी सगळी 11 इंद्रिय कामात आहेत. तर ह्याला म्हणायचं जागरूक. तर आपण सगळेजण या अर्थाने जागरूक आहोत. हे झालं व्यावहारिक पातळीवर जागरूक असणं. संत ज्याला जागृती म्हणतात किंवा समर्थ ज्याला जागृती म्हणतात ते आत्मबोधाच्या पातळीवरच आहे. आत्मबोध म्हणजे आत्मज्ञान होणं याच्या पातळीवर आहे. त्याला जागृती ज्ञान. व्यवहारिक जागृती आपल्याला कळते. आत्मज्ञानाची जागृती या संतांची जी जागृती आहे ती काय तर त्यांचं म्हणणं आहे की आत्मज्ञान होणं ही जागृती आहे. मग आता त्या शब्दातूनच आपण एकदम लक्षात घ्या आपल्याला जागृती कळते म्हणजे आपलं लक्ष आहे असं आपण म्हणतो. आणि ते म्हणतात जागृती असणं म्हणजे आत्मज्ञान नसणं. लगेच आपल्याला सगळ्या त्या समासाकडे किंवा ह्याच्याकडे बघण्याचं लगेच उंचीच बदलते. व्यवहारिक पातळीवर अगदीच काय आम्ही जागे आहोत आणि आत्मज्ञान होणं म्हणजे जागृती असणं. दुसरं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये खरं काय तर ती इंद्रिय झोपलेली असतात. आता जशी 11 इंद्रिय जागी आहेत असं आपण म्हणतो. स्वप्न जे आहे त्याच्यामध्ये इंद्रिय आपली झोपलेली असतात पण फक्त मन जागा असतं. पण ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय झोपले. आपण लाईट बंद केले AC चालू केला आयडिया झालो काहीतरी आठवलं उठलो परत झोपलो आणि आता खऱ्या अर्थानं झोप लागली. पण स्वप्न पडतं आणि ते स्वप्न पडतं तेव्हाची अवस्था म्हणजे काय आहे तर इंद्रिय झोपलेली आहे. 10 इंद्रिय झोपलेली आहे. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय शांत आहे पण मन जागा आहे. आणि मन जागा आहे मग ते मन जागं म्हणजे का तर दिवसभरामध्ये ज्या काही घडलेल्या गोष्टी असतात त्यांचा कुठेतरी काहीतरी परिणाम मनावर होतो. तो जो काही मनावर उमटतो त्याला आपण स्वप्न म्हणतो. मनी दिसे ते स्वप्नी बसे वगैरे वगैरे म्हणतो. ती जी आहे ती स्वप्न असतात. म्हणजे आपल्याला फरक करायचं तर कळतं की जागृती म्हणजे 11च्या 11 इंद्रिय झोपले जागी आहे आणि स्वप्न म्हणजे काय तर मन जागा आहे बाकी इंद्रिय झोपले. तेव्हा आपल्याला लक्षात येतं. तिसरी जी काही गोष्ट आहे झोपेची त्या झोपेबद्दल आता काही आवश्यकता नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळी निद्रा जागृती आणि स्वप्न आपल्याला काय आहे. आता प्रश्न आहे सगळ्यात तुझ्यावस्थेचा. मग आता 19 ओव्यांमध्ये हे सगळं एवढं मोठं वर्णन करून झाल्यावर ते आपल्याला 20 आणि 20 ते 23 साधारणपणे या 4 ओव्यांमध्ये झोप चांगली झाल्यानंतर आपण आपलं जे सगळं व्यवहारामध्ये चांगलं लक्ष लागतं. आज अगदी छान झालं आता आज माझा व्यायाम चांगला झाला असं आपण वर्णन करतो की आज मी जे वाचलं ते माझ्या सगळं लक्षात राहत आहे असं आपण म्हणजे माणसं जागी झाली की त्यांच्या आवडीची कामं करायला लागतात. म्हणजे कोणी फिरायला जाईल कोणी काय ध्यानाला बसेल कोणी नाम घेईल कोणी काही अभ्यास करेल कोणी कलावंत असतील तर ते रियाज करतील गाणारा असेल तर तंबुरा घेऊन बसेल वगैरे वगैरे अशी सगळी मंडळी आहे. त्यामुळे झोप झाली की हा जो काही आवडीचा आनंदाचा विषय तो माणसं करायला जातात. तसं म्हणतात त्याचं वर्णन करतात 4 ओव्यांमध्ये की माणसं आनंदी असतात की झोप झाली की ह्या गोष्टी त्यांना करता येतात चांगली गोष्ट. आता याच्याही वेळ काही ज्ञानी माणूस काय करतो या दृश्य गोष्टी दूर करतोच. आत्मज्ञानी माणूस मी ज्ञानी शब्द वापरला तरी आता सामान्यपणानं व्यवहारिक ज्ञानाच्याही पलीकडलं हे आत्मज्ञान आहे. त्यामुळे आत्मज्ञानी माणूस काय करतो या दृश्य गोष्टी पण दूर करतो आणि अशाश्वत जी गोष्ट आहे कायमस्वरूपी जी टिकणारी गोष्ट आहे त्याच गोष्टीबद्दल तो विचार करतो आणि त्यामुळे त्याला तुर्येच्या पलीकडे किंवा संपूर्ण आत्मनिवेदन मग अशी म्हणतो त्या आत्मनिवेदनाचा त्याला अनुभव येतो. म्हणजे स्वप्नाच्या पुढली अवस्था आहे. स्वप्नात निदान दिवसभर काय केलं त्याच्याबद्दल म्हणजे मनी बसे ते स्वप्नी दिसे असं आपण पाहिलं. आता ते पण नाही आता त्याला त्याच्याही पलीकडे जायचं असतं. त्यामुळे तो ह्या सगळ्या दृश्य गोष्टींच्या पलीकडे गेलेला असतो. म्हणजे नातेवाईक संबंध उठल्यानंतर आपल्या सगळ्यांना एकमेकांशी आपलं रिलेशन काय ते लगेच कळतं असं नाही होत की झोपेमध्ये सगळं असं नाही घडलं. याच्या बाबतीमध्ये मात्र असं आहे की तो दृश्य जगामध्ये आला की पुन्हा व्यावहारिक पातळीवर येतो व या दृश्य गोष्टींच्या कशामध्ये तो ऐकत नाही असं त्यांचं म्हणणं. त्यामुळे जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या या ज्या 4 अवस्था आहेत त्यातला तुर्येचा अनुभव जीवाला येणं तो तुर्येचा अनुभव खरं म्हणजे आपल्याला पण कधीतरी येत असेल पण आपल्याला कळत नाही. आपण जर वर्णनच करायचं म्हटलं ना तुर्या अवस्थेचं तर आपण वर्णन थोडंसं करू शकतो की आपण चकित होणं असं म्हणतो. मला एकदम आश्चर्यचकित झाले मी. तर आश्चर्यचकित होणं म्हणजे काय की जे आपल्या मनामध्ये सुद्धा नव्हतं होईल असं वाटत नव्हतं ते घडलं की आपण त्याला आश्चर्य म्हणतो. तसं चकित होणं स्तंभित होणं थक्क होऊन जाणं तो जो अनुभव आहे ना त्याला तुर्यावस्था म्हणायचं.
तो अनुभव घेतो आपण क्वचित. फक्त याला तुर्यावस्था म्हणतात आपल्याला माहिती असतं. ते समर्थ आपल्याला 4 ओळीत सांगतात की हा जो अनुभव आहे थक्क होऊन जाणं, त्याला तुर्यावस्था असं म्हणायचं. आपण 82 तत्व पाहिले, 4 पाहिलं आहे. आता जसं म्हटलं स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, म्हणजे आपल्या स्थूल देहाचे 4 गोष्टी, सूक्ष्म देहाच्या 4 गोष्टी, असं पाहिलं. आणि ह्या सगळ्या 82 तत्वांना बाजूला करायचं आणि जे काही उरतं ते शाश्वत असतं. आणि त्या शाश्वत गोष्टीचा विचार करायचा असेल तर ते म्हणतात ह्या 4ही अवस्थांच्या पलीकडे जाऊन एक असं निश्चळ शाश्वत असा जो काही अनुभव येतो ते म्हणजे ब्रह्मस्वरूप असतं. शेवटी काय, सगळ्या ग्रंथांच्या अभ्यासाची शेवटचं हे तेच आहे की ते ब्रह्मस्वरूप काय ते आपल्याला समजावून सांगतं. त्यामुळे 82 तत्व बाजूला केल्यावर शाश्वत जे आहे ते ब्रह्म, तसं आता ह्या 4 अवस्थेच्या पलीकडचा जो अनुभव आहे त्याला म्हणायचं ब्रह्म. त्या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घ्यायचा. मग अशी जो आपण सुषुप्ती अवस्था स्वप्न पाहिलं आणि सुषुप्तीचा विचार केला नाही, त्या सुषुप्ती अवस्थेचा अनुभव आपण घेतलाय. त्याच्यामध्ये असं आहे की मन आणि इंद्रिय दोन्ही झोपलेले. स्वप्नामध्ये मन जागा होतं ना, सुषुप्तीमध्ये ते पण नाही, अगदी दोन्ही झोपलेली आहे. गाढ निद्रा ज्याला म्हणतो तशी गाढ निद्रा पण लागलेली आहे. आणि तुर्या अवस्थेमध्ये इंद्रिय जागी आहेत, पण इंद्रिय जागी असली तरी ती आहेत आत्म्याच्या अनुसंधानाने. आपली इंद्रिय जागी असली की आपण व्यवहारातल्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. यांच्या आणि आपल्यावर तो फरक आहे की आत्मज्ञानी माणसं जागी असतात. म्हणजे आता ध्यानाचा अभ्यास जी मंडळी करतात, ध्यानाला बसल्यानंतर आजूबाजूचं भान आपल्याला येतं, कुकोची शक्ती कळते. मग आपण ध्यानाला बसलो तरी सांगतो हे जरा गॅस बंद कर. आपण ध्यानाला बसले असतं तर खरं म्हणजे येता कामाने आवाज, तर आजूबाजूचं भान आपल्याला असतं. या तुर्यावस्थेत असला जो आत्मज्ञानी आहे याला इंद्रिय जागी आहे, पण अनुसंधान ते असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा त्याला विसर पडतो. हा मोठा फरक आहे. आपण ध्यान करतो, आपण जप करतो, तर अनुसंधान आपलं किती % असतं त्याच्याचं त्याला कळतं की माझा आज काही मनच लागलं नाही, काही लक्षच नव्हतं जपामध्ये, असं आपण वर्णन करतो. आज काही माझं ध्यान बरोबर झालं नाही, सारखं काहीतरी दुसरेच विचार मनात येत होते, असा आपला रोजचा अनुभव असतो. हे जे काही आहे देहबुद्धीच्या पलीकडला हा विचार असल्यामुळे ते सतत अनुसंधानात असतात. त्यामुळे ही जी अवस्था आहे ह्या अवस्थेमध्ये इंद्रिय जागी आहे, पण इंद्रिय जागी असून व्यवहारात नाही आहे, अनुसंधानात आहे. हा फक्त फरक आपण लक्षात घ्यायचा आहे. आणि खरं म्हणजे हे सगळ्यासाठी हे एवढं निद्रा आणि सुषुप्ती आणि स्वप्न आणि ह्या सगळ्याची किती आवश्यकता आहे, किंवा आपले अनुभव नसेल तर काय आणि असेल तर काय वगैरे वगैरे आपण सगळं केलं. पण ह्या सगळ्याचा खरा उपयोग आहे का, तर गीतेमध्ये या निशा सर्वभूतानां यस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने, असं वर्णन आहे. म्हणजे ऋषी मुनींची निद्रा आणि तुमची आमची कार्यता फरक तरी आपल्या सगळ्यात. ज्ञानी आणि अज्ञानी माणूस, ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी आणि तुम्ही आम्ही अज्ञानी आपण म्हणून घेतली स्वतःला, परंतु अज्ञानी म्हणजे आपण सर्वसामान्य मंडळी आणि ही ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी मंडळी. या दोघांच्या दृष्टीमध्ये फरक काय आहे तो ह्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतोय. त्याच्यात पण असंच आहे म्हणजे की सामान्य माणूस जो आहे तो शरीर मनाची त्याला उपाधी आहे ना, मी आहे हे आपण विसरूच शकत नाही ना. आपलं अस्तित्व जे आहे, आपलं नाव आहे, आपलं रूप आहे, आपल्या काही जबाबदारी आहे, त्या सगळ्या गोष्टींच्या उपाधीमुळे हे जे दिसणारं जग आहे ते आपल्याला विसरूच शकत नाही. हा आध्यात्मिक माणूस काय होतो, त्याची दृष्टी इतकी विशाल झालेली असते की त्याला दिसणारं जग जे आहे ते वेगळंच असतं. पण उपनिषदातली कथा ऐकली की तो शिष्य आला सांगायला की मला ब्रह्म कळलं, आणि मग गुरुने विचारलं मग ब्रह्म कळलं म्हणजे काय नाही कळलं तुला, तर मला तो डोंगर आहे ना, तो डोंगर नाही ब्रह्मच आहे, ती नदी आहे ना, ती नदी नाही ब्रह्मच आहे, ही झाडं आहेत ना, झाडं नाही ब्रह्मच आहे, मला कळलं ब्रह्म. तर ते गुरुजी हसले आणि म्हणाले अच्छा, म्हणजे तुला नदी, डोंगर, झाडं हे पण कळत आहे, हे पण कळणार नाही तेव्हा ते ब्रह्म कळलं असं होईल. हे दोन्ही कळता याला काहीच अर्थ नाही. तसं आहे अज्ञानी माणसाला, म्हणजे तुम्हा मला आपल्याला सगळं आजूबाजूचं इतकं भान असतं, सगळं आपण ह्या सभोवताच्या गोष्टीचं रूप जाणतो आणि त्या बाहेरच्या वस्तूंना चांगलं काय वाईट काय
किंवा आपलं समजा अगदी असं धरूया की ध्यान लागलं नाही, जप झाला नाही, आपल्या मनासारखं झालं नाही, की आपण या बाहेरच्या गोष्टीला दोष देतो. मला हे जमलं नाही, हे मी त्याला कारण आहे असं मी म्हणत नाही. आज आम्ही का सारखे ॲम्ब्युलन्स जातात म्हणजे माझा काहीच दोष आहे, माझं लागणारच होतं ध्यान, पण या ॲम्ब्युलन्स जात आहेत म्हणून होत नाही. सगळं जे काही ते दोषयुक्त बाहेरचं वातावरण आहे असं आपण हे लावतो. कारण ही जी काही उपाधीमध्ये अडकणं असतं, त्या उपाधींमुळे आपण त्या सगळ्या गोष्टी टाळून इकडे अनुसंधान आपण करू शकत नाही असा त्याचा अर्थ आहे. पण या मंडळींचं काय आहे, आत्मज्ञानी मंडळींचं सगळं जगच मुळे आनंदमय आहे ना, त्यामुळे ह्या सगळ्या उपाधींमध्ये ते अडकतच नाही. एकदा ध्यानावस्थेमध्ये बसलं की त्याला काही नाही, ते ॲम्ब्युलन्स जावं, कुत्रे ओरडू दे, आणखी काही होऊ दे, काही संबंधच नाही त्यांचा. असं अनुसंधान जमणं हा विचार आपल्याला या निद्रा समासात करायचा. ते म्हणाला एक उदाहरण दिलं आहे. ते म्हणाले शहरी तुम्ही आणि माणसं असतो ना, आपलं कसं असतं, समजा आपण आता अजूनही आपल्याकडे दिवाळीची रोषणाई गेलीच नाही, थांबलीच नाही, रस्त्यावरती केवढी रोषणाई अजूनही दिवे दिसतात. तर शहरी माणसाला ह्या रोषणाईचं जे काही कुतूहल असतं त्याच्यामध्ये फार तर शहरी माणूस काय विचारलं आहे की एवढं सगळं विजेवर आहे का बॅटरीवर आहे का सोलरवरती लावलं आहे, असा फार तर शहरी माणूस काहीतरी विचार करेल. इतके दिवस ही रोषणाई चाललेली आहे, त्याचा अर्थ विजेचा खर्च नसेल ना, मग बॅटरी असेल का सोलरवरती असेल का, अशा प्रकारचा माणूस विचार करेल. पण एखादा अगदी खेडूत आहे आणि तो बिचारा सगळा रोषणाई पाहायला आला, तर त्याच्यामुळे काय प्रकार आहे बाबा, इथे तेल नाही, वात नाही, कोणी लावणारा येत नाही, कुठून आलं आहे त्याला माहीतच नाही आहे ना. असं काही असू शकतं याची त्याला काही बिचारायला कल्पनाच नाही आहे. तर त्याच्या ज्ञानाची जी कक्षा आहे ती तेल वात माणूस प्रत्यक्ष येणार लावणार एवढी मर्यादितच आहे, आणि त्या मर्यादित याच्यात असल्यामुळे त्याला हे सगळं कळणंच शक्य नाही आहे. आणि मग चिन्मयानंदांनी हे उदाहरण देऊन आपल्याला सांगितलेलं आहे की ते जे काही अज्ञान आपल्या दृष्टीनं, शहरी माणसाच्या दृष्टीनं या माणसाचं अज्ञान आहे नाही, त्याला माहीतच नाही आहे. आपण म्हणतो की आपण समजून घेतो म्हणून आता म्हणतो की अरे त्याला माहीतच नाही, पण खरं अज्ञान आहे. आणि आपल्या दृष्टीला अज्ञान काय, तर याच्यातलं कुठलं नेमकं आहे, सोलरवर लावलं आहे का बॅटरीवर लावलं आहे, त्या बॅटऱ्या रिचार्ज होणार आहेत का, असं जे की आपण बुद्धिवादी मंडळी त्याच्याबद्दलचा विचार करू, तर आपले प्रश्न असे आहेत. तर हे सगळं त्यांनी विचार केला म्हणजे अज्ञानी माणूस कसा आहे, तर तो अज्ञानी माणसाचं वर्तुळच एवढंसं लहान आहे म्हणून त्याला विचारायला हे प्रश्न पडतात. शहरी माणूस सुद्धा अज्ञानीच आहे, त्याचे प्रश्न वेगळे आहेत, परंतु प्रश्न त्याला आहेतच. आणि ज्ञानी माणूस, आत्मज्ञानी माणूस काय करेल, तो काही नाही, तो ह्या गोष्टी आहेत बरं असू दे, तो काही त्याच्याबद्दल विचारच करणार नाही. तर असं ह्या आत्मज्ञानी माणसाच्या बाबतीमध्ये त्यांनी असं म्हटलं की त्याचा परिणाम तो काही स्वतःवर करून घेत नाही. आत्मज्ञानाच्या बाबतीमध्येच तो पूर्णपणावर इतका जागा असतो की त्याचं अनुसंधान तिकडेच असतं. अशा प्रकारचा विचार असेल त्या प्रपंचातले विषय तुम्ही आम्ही जितक्या जागरूकतेनं करतो तसं ते करत नाही, तसं रे पण ते अडकत नाही. एखादी मैत्री मिळते, अगं काय करणार, माझं ना काही अभ्यासात लक्षात येते, लेकीचं एकदा लग्न होऊन नाही मग बघू. हा आत्मज्ञानी माणूस असेल तो म्हणजे लग्न काय, लेकीचं लग्न आहे, आपण काय करायची खटपट करतो आहोत, तेच सारखं त्याचं लावून घ्यायचं काय करणार, आपल्याला अनुसंधान जे आहे ते ठेवूया. आत्मज्ञानी माणूस व्यवहारिक गोष्टी करत नाही, याच्यातला भाग नाही, तो त्याच्यात अडकत नाही. असंच आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळतं. आम्हाला फार सगळ्यामध्ये अडकायचं असतं. म्हणजे आम्ही तिथे गेलं की आम्ही सगळ्या आजूबाजूच्या दुकानदारांना काय द्यायचे ते दोष, काय किमती वाढवतात, ते असे लाईट लावतात आणि आमच्याचकडे बसून करतात. तो सगळे विषय आमच्या डोक्यामध्ये आपोआपच येतात, काही गरज नसते याची, काय आपल्या हातात काहीच नाही आहे ना, कशाला त्या भांडणात पडायचं. पण अशा प्रकारचं अज्ञान आहे हे आपलं, की अशा प्रकारचा आपण विचार करून आपलं अनुसंधान बिघडवून घेतो असं ते आपल्याला सांगतात. आता असं आहे की विचार केला तर जागेपणी सर्व प्रकारचं ज्ञान आपल्याला होतं असं आपल्याला वाटतं. प्रत्यक्षात तसं काही नाही आहे. आपण जागे आहोत म्हणजे आपल्याला सगळं ज्ञान झालं आहे असं बिलकुल नाही आहे. असं जर असतं तर एखादा शिक्षक जेव्हा वर्गामध्ये शिकवतो तेव्हा शिकत असणाऱ्या मुलांमध्ये एखाद्याला 90 मार्क, एखाद्याला 9 मार्क. आता शिकवतो तो सगळ्यांना ना, जागे पण आहेत ना सगळे, पण जागे असून सगळं ज्ञान होतं अशातला काही भाग मुळीच नसतो असं आपल्या लक्षात येईल. त्यामुळे जगात जागं म्हणजे इंद्रिय सगळी कार्यरत असणं हे मिळवण्याची गोष्ट असते की मला सगळं कळलं, काही कळलेलं वगैरे नसतं.
कळलं असतं तर सगळ्या वर्गातल्या सगळ्या मुलांना सगळे मार्क मिळाले असते. तसं कळत नाही. त्यामुळे जो खरा साधक आहे, खरा साधनी आहे, तो मात्र हा विचार करतो आणि अनुसंधान राहण्याचा प्रयत्न करतो. ही जी काही जागृतीची अवस्था आहे, ही जागृतीची अवस्था थोडी 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 वाढवतो ह्याचा अर्थ झोपेची अवस्था कमी करतो. जागं राहणं वाढवणं म्हणजे झोप कमी करणं असं आहे. आणि मग त्याला त्या झोपेवरती ताबा मिळवता येतो असं आपल्याला दिसेल. अगदीच त्या आत्मज्ञानी माणसाला झोप नसतेच असं आपण विधान केलं तर खरं असं आहे की तो निजलेला दिसला तरी त्याचा अनुसंधान चालू असतं. अंतर्यामी तो जागा असतो हा त्याचा अर्थ. तो निजत नाही असा काही भाग नाही. दिवसाच्या काही तासांची विश्रांती असतेच, पण अनुसंधान त्याचं टिकतं. एवढा फक्त भाग आपण जर लक्षात घेतला तर आपल्याला जागृती म्हणजे काय, निद्रा म्हणजे काय, ही गोष्ट काय. आता आपल्याला कळलं की जागं असणं म्हणजे ज्ञान असणं, झोप असणं म्हणजे अज्ञान असणं. आता कधी आपण तक्रार करणार नाही झोप नाही आली. मला झालं ना अज्ञान जायचं असेल तर झोप न येणं चांगलं, पण नुसतं झोप न येणं नाही तर जागं असणं किंवा ज्ञान असणं, त्या आत्मस्थितीला पोचणं, त्या जागृतीला पोचणं महत्त्वाचं आहे. आपल्या दृष्टीने जे काही जागं असणं आणि झोप या दोन गोष्टींचा अगदी प्रायमरी ह्याच्यावरचा अर्थ आता घ्यायचा नाही. आत्मज्ञानाचा विचार करायचा म्हणजे जागृती, आणि झोप याचा अर्थ अनुसंधान कायम ठेवून स्थूल शरीराची झोप असं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता इंद्रिय पण जागी आहे, मनही त्या आत्म्याच्या अनुसंधानात आहे. अशी जी अवस्था आहे ज्याला आपण आता तुर्यावस्था असं म्हटलं, त्या तुर्यावस्थेचा अनुभव प्रत्यक्ष तुर्यावस्थेत असताना कदाचित नाही कळणार, पण नंतर त्याचा अनुभव आपल्याला कळतो का. इंद्रियांना इतकी या दृश्य विश्वाची जाणीव आपल्याला पक्की झालेली आहे की आपल्याला ही गोष्ट कळायला अनुभवायला येत नाही, ती आपल्याला अनुभवता आली पाहिजे. लक्षात येईल आपल्या की सगळी इंद्रिय सुद्धा जागी आहे, मनही आपलं जागं आहे, पण तरीही आपलं अनुसंधान ठरलेलं आहे. ही खरी अत्यंत उच्च अवस्था. त्या अवस्थेला आपण जाणं याच्यासाठी आपले प्रयत्न काय 2 मिनटं 5 मिनटं असेल, म्हणजे 35-40 मिनटं ध्यानाला बसल्यावर 2 मिनिटाचा हा अनुभव कदाचित येईल, पण त्या 2 मिनिटाचा अनुभवच खरं ध्यान, बाकी 38 मिनटं वाया. आता ती 38 वाया गेले तसं नाही, त्याच्यामुळे हा 2 मिनिटाचा अनुभव आला, पण हा आला पाहिजे की इंद्रिय जागी आहे, झोप नाही लागली. तुम्ही सगळेजण योग निद्रेचा शवासनाचा हे घेतात, त्या शवासनामध्ये आपला अनुभव असून झोपतात, म्हणजे इंद्रिय झोपली जातात. तसं पण नाही चालणार. जागं पण इंद्रिय पण जागी आहे, मनही जागं आहे, पण तरी अनुसंधान ते आहे. मग ते अनुसंधान टिकण्यासाठी आपल्याला कॉमेंट्री असते, वापरकृती मंदिरात गेलो आहे, त्या मंदिरातलं वातावरण मग त्यात हळूहळू जात एक क्षण असा येतो की त्याचंही आपल्याला विस्मरण होतं. असं जे काही घडतं त्याचा येणारा अनुभव, ती खरी जागृती आहे. या जागृतीकडे जाण्यासाठी एवढं मोठं दिव्याख्यान समर्थांनी सगळ्यांचं लावलं. आता असं आहे की देहबुद्धीची आपण जी मंडळी आहोत ते काय होतं की आपल्याला आपली इंद्रिय फरफटत नेतात. आपल्याला पुष्कळ हे सगळं जमावं असं वाटत असतं, पण काय करणं, ते आवाज येतातच कानाला, डोळ्याला दिसतंच, मन पण कुठे स्थिर राहतच नाही. तर इंद्रिय जे येतात त्या इंद्रिय आपल्याला फरफटवतात असं होतं. आणि ही आत्मज्ञानी जी मंडळी असतात ना, त्या आत्मज्ञानी मंडळींची इंद्रिय ही त्यांच्या कवेत असतात. ती बरोबर ती इंद्रिय ताब्यात घेतलेली असतातच. हा मोठा त्यांच्याकडे आपल्यामधला फरक आहे. सुनीता चिंचवळकरांनी एक छान उदाहरण दिलं, हो सोपं आहे म्हणाले. मोदींच्या भोवती पण काल कितीतरी पोलीस यंत्रणा होती की नाही. मोदींच्या भोवती पोलीस असणं आणि एखाद्या चोराला 4 पोलिसांनी पकडून देणं, दिसायला 5च माणसं, पण राजाच्या भोवती 4 माणसं राजाच्या सुरक्षिततेसाठी आणि चोराच्या भोवती 4 माणसं चोराला पकडून ठेवण्यासाठी. हा फरक आहे की कसा आहे आत्मबुद्धीचा आणि देहबुद्धीचा. आणि आम्ही सगळे देहबुद्धी त्या इंद्रियामध्ये असे की अडकलेलो आहोत. आणि इथे मात्र तसं नाही आहे. आत्मबुद्धीचा माणूस हा सगळ्या इंद्रियांना करेक्ट ठेवला. किती 2 क्रियेमधला फरक आहे तो आपल्या लक्षात येईल. तो जर केला तर या 4 ओव्यांमध्ये शेवटच्या 24व्या ओळीमध्ये
हे अशाश्वत तत्व जे काही आहेत या सगळ्या शाश्वत गोष्टीत काढून टाकायच्या आणि पलीकडे असणार ते जे अनुसंधानात बनवून ठेवायचं हे जमेल. आता मोदींच्या शून्यावस्थेचं वर्णन केलं तर मोदींचे एक वैयक्तिक सगळं पाहणारे डॉक्टर शरद ठाकूर म्हणून आहे. कदाचित आपण वाचलं असेल मोदींची जे चरित्राची अनेकांची पुस्तकं लिहिली त्याच्यामध्ये गोष्ट लिहिली आहे. शरद ठाकूर गुजरातमधले डॉक्टर आहेत, स्वतः डॉक्टर पण आहेत आणि साहित्यिक पण आहेत. सावरकरांच्या जीवनावर त्यांनी सिंहपुरुष या नावाची डॉक्टरांनी कादंबरी लिहिली आहे. म्हणजे दोन्ही साहित्यिक ह्याच्यामध्ये पण त्यांचं नाव आहे. या डॉक्टरांनी जेव्हा मोदींची त्यांची प्रत्यक्ष चर्चा झाली त्या मोदींनी त्यांना असं म्हटलं की मला निद्रेवरती नियंत्रण मिळवायचं आहे, म्हणजे शून्य निद्रा असा अनुभव मला घ्यायची आहे की मला झोपेची गरजच नाही लागता का असं करा. तर त्याच्यासाठी मी साधना करतो. तर ही गोष्ट की औषधाने येणारी नाही आहे, ही साधनेने येणारी गोष्ट आहे. तेव्हा ते डॉक्टर शरद ठाकूर त्यांना असं म्हणाले की तुम्ही 21.5 तास काम करताय, म्हणजे केवळ 25 तास तुम्ही विश्रांती घेता, तर मग आणखीन शून्य निद्रेची काय आवश्यकता आहे? 20 तासच निद्रा आहे ना, तर तेवढी तुम्ही घ्या असं डॉक्टर त्यांना सल्ला देतात. त्यावर मोदी त्याला असं म्हणतात की मला कामासाठी 21.5 तास पण कमी पडतात, त्या 2.5 तासांची पण मला गरज आहे, त्यामुळे मला शून्य निद्रेचा अभ्यास करायचा आहे आणि ही अंतिम टप्प्याची साधन आहे. डॉक्टरांनी पण ते कबूल केलं की ही तुमच्या साधनेचा हा अंतिम टप्पा आहे की तुम्हाला झोपेची गरजच न भासणं. आणि मग अशी मी जसं हनुमंताचं आणि लक्ष्मणाचं आपण उदाहरण घेतलं ते पण त्यांच्या चर्चेमध्ये घेतलं गेलं. आणि मोदींचं म्हणणं असं की त्या दोघांना जर हे जमलं तर क्षणाची निद्रा न घेणं ही साधनेची सर्वोच्च अशी अवस्था आहे आणि ती अवस्था मला मिळवायची असं त्यांची इच्छा आहे. तेव्हा शरीराची जशी झोप असते तशी विवेकाचीही, समर्थांचा आवडता शब्द आहे, त्या विवेकाची झोप असते. तिला आपली विवेकाची झोप म्हणजे काय, आपल्याला पटकन काय विवेकाची झोप म्हणजे विवेक संपणं. विवेक संपणं म्हणजे काय, मोह. कशाचाही मोह नसणं म्हणजे विवेक असणं, आणि विवेक असलं म्हणजे झोपेची आवश्यकता नसणं. असं गेलं आणि असं आलं की आपल्याला कळेल. तर तसं त्यांचं म्हणणं आहे की जर का असं केलं की आपली काही नाही, सगळी जी काही आपण कामं करतो त्याच्यामध्ये कर्तव्याचीच भूमिका ठेवायची, त्याच्या परिणामांचा विचारच करायचा नाही आहे. हे ज्याला जमेल त्याला ह्या साधनेच्या द्वारा शून्य निद्रेचा सुद्धा अनुभव घेता येईल. अर्जुनाचं एक नाव आहे गुणाकेश, झोपेत सुद्धा तो साधना करतोय म्हणून त्याला गुणाकेश असं म्हणतात. साधना करणारा अर्जुन आहे आणि झोपलेला दिसला तरी तो कृष्ण या अनुसंधानात आहे म्हणून त्याला गुणाकेश असं म्हणतात आहे. तर तसं आपल्याला जमलं पाहिजे अशी मोदींची पण इच्छा आहे. आपण भाग्यवान असं की आपल्याला अर्जुन, हनुमान ही उदाहरण आपल्या डोळ्यासमोर, मोदी आपल्या डोळ्यासमोर आहे, त्यामुळे त्यांना पण 2.5 तास झोप पुरते. आपण विचार करून बघूया की फक्त आपण 2.5 तास झोपायचं तर आपण दिवसभर बोलू, कारण मला जाग आली त्याच्यात तर झोपच नाही. फक्त 2.5 तास झोपले, 12 वाजता झोपले, 2.5 तास जाग आली त्यावेळी तू झोपच नाही. तर मग फरक आपल्याला कळतो की ते एवढ्या 2.5 तासाच्या झोपेने इतके तास 21.5 तास सलग कार्यरत राहतात आणि आम्ही 2-3 तास झाले की 10 मिनिटं पडायचं हे काय नेमकं आहे. तर ह्याच्यातून आपल्याला कळतं की आपल्याला अनुसंधान जर ठेवलं तर थोडी झोप पुरेल. शरीराची झोप आहे ना त्याची इतकी आवश्यकता नाही. आणि हा अनुभव आपल्याला पण लहानपणापासून येतं. आवश्यक झोपेपेक्षा जास्त झालं की आळस वाटतो. हा अनुभव आपण नेहमी घेतो की आपण आळस झाला का, केवळ शरीराच्या आवश्यकतेपेक्षा जास्त आपली झोप झालेली असते तेव्हा आपल्याला आळस येतो. तर या सगळ्या दृष्टीने झोपेचा विचार समर्थाने आपल्याला करायचं का. मला नेहमी असं वाटतं की आपल्या आता आपण सगळे 70च्या आसपास आल्यावर आपल्याला हे सगळं आश्चर्यचकित करणारं वाटतं. समर्थांपूर्वी मुलं जी आहेत ती लहान आहेत, 16, 17, 18, 20 अशा वर्षांची आहेत. त्यांना त्यांचं जीवन कसं असावं यासाठी समर्थ या सगळ्या गोष्टी सांगत होते. तर त्यांना आपलं काय झालं आता करून भांडून देवपूजेला लागलो, त्यामुळे आपल्याला आता हे कधी जमणार. तर ठीक आहे असू दे, देर असला तरी अंधेर म्हटलं तसं आत्ता तरी अजून पुढे कळलं आहे असं म्हणू. परंतु अशा तरुण वयामध्ये जीवन कसं आपण उभं करावं हे करण्यासाठी त्यांनी हा निद्रा समाज घेतला
अन्यथा या विषयावर काही असं ग्रंथ संपताना बोलण्याची आवश्यकता नव्हती. पण लक्षात असं घ्यायचं की हे जे काही अनुसंधान आहे ते अनुसंधान टिकवणं हे खरं आत्मज्ञानाकडे जाणं आहे. यासाठी हा सगळा विचार आहे. जरी गेला समास वाचला तर तुम्हाला मी सांगितलेला विषय आणि समासामध्ये आपण काय वाचतोय याच्यात खूपच अंतर पडलं असं वाटतं. कारण खरोखरच 19मध्ये सगळं वर्णन जे आहे ते अगदी श्लोकाचं वर्णन केलेलं आहे. पण त्याचा अर्थ काय हा जर आपण विचार घेतला तर आपल्याला काही की ज्ञानी माणूस बरं ज्ञानी माणसाला थोडं पोचायला कसं आहे की ज्ञानी माणसाबद्दल 4 ओव्या, त्याची निद्रा काय, अनुसंधान काय, त्याचं 4 ओव्या आणि तुमचं आमचं वर्णन आता 19 ओव्यांमध्ये समर्थाने केलं. या निद्रेवरती आपण हे थोडासा विषय मिळवूया आणि मग ते झालं की श्रोता अवलक्षण म्हणजे काय तर ऐकलं आपण किती तरीसुद्धा पटलं किती तरी प्रत्यक्ष आमच्याकडून होत नाही अशी आमची तक्रार असते. आम्हाला कळतं पटतं पण असं असलं आवडतं पण तरी आमच्याकडून कृती होत नाही अशी जी आपली तक्रार असते ती आपली तक्रार पुढल्या समासावर सगळं आपल्याला सांगणार आहे. ते आपल्याला खूप पुढील शुक्रवारी बघू. तुझी कथा नावडू तुझ्या समयामुची तरी देशकारी पडू. जय जय तुमच्या उच्चारासाठी घेतलेला श्वास सोडून घेऊया.